मंडळी 3 दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा एक जळत असलेली कार आढळून आली होती. त्या कारमध्ये असलेल्या व्यक्तीचाही जळून कोळसा झाला होता. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती हा 35 वर्षीय गणेश गोपीनाथ चव्हाण असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. तो व्यक्ती एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारासह इतरही कामे होत होती. त्यामुळे त्याच्या कारचा अपघात झाला नसून घातपात असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. पण पोलिसांनी केलेल्या पुढच्या तपासात या प्रकरणाला धक्कादायक अर्थातच 360 डिग्री वळण मिळालं. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असं सत्य या प्रकरणामधून पोलिसांनी समोर आणलंय. ज्या गणेश चव्हाणचा कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं तो जिवंत असल्याचं उघड झालं. 1 कोटीच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी हा सगळा कट रचल्याची कबुली गणेश चव्हाणने आता पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथून ताब्यात घेतलंय. मग कारमध्ये जो मृतदेह आढळला तो नक्की कुणाचा होता? या मर्डर मिस्ट्रीचं कोड कसं उलगडलं? फुल प्रूफ प्लॅनिंग करूनही गणेश चव्हाण त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? सगळी स्टोरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. 13 डिसेंबर शनिवारी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यानची वेळ. औसा सोलापूर महामार्गावरील वानवडा रस्त्यावर एक कार जळत असल्याची माहिती औसा पोलिसांना मिळाली. त्यानुसार तात्काळ औसा पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तेव्हा कारला भीषण आग लागल्याचं दिसून आलं. पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावलं आणि तासाभरात आग आटोक्यात आणली. परंतु MH43 AB 4200 या क्रमांकाची ती कार आणि त्या कारमधील एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता. दरम्यान रविवारी पहाटेच्या वेळी या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये मिळालेल्या एका हातातील कड्याच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्ती हा औसा तांडा येथील गणेश गोपीनाथ चव्हाण असल्याचं सांगण्यात आलं. संबंधित कार ही बळीराम गंगाधर राठोड राहणार औसा तांडा याची असल्याचं तपासणीमधून समोर आलं. त्यांची ही कार त्याचा मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण वापरत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय गणेश चव्हाणचा शोध घेतला असता तो शनिवारी रात्री 10 वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला, पण त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद असल्याची माहिती त्याच्या पत्नीनं पोलिसांना दिली. त्यामुळे कारमध्ये सापडलेला मृतदेह गणेश चव्हाणचा असावा असा पोलिसांनीही प्रथमदर्शनी मान्य केलं. पण मृतदेहाच्या जळालेल्या शरीराची DNA चाचणी केल्यानंतरच मयताची नेमकी ओळख पटेल असं पोलीस निरीक्षक रेवणनाथ ढमाले यांनी सांगितलं. दरम्यान मृतदेहावर शवविच्छेदन करून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पण DNA चाचणीनंतर मृत व्यक्ती दुसरा निघाल्यास त्याच्या नातेवाईकांना दफन केलेला मृतदेह काढून देण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. हा संपूर्ण प्रकार अपघात आहे की घातपात आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. औसा पोलिसात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची सुरुवातीला नोंद करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून सखोल तपासाच्या अनुषंगाने स्पष्ट निर्देश दिले. पोलिसांचा तपास सुरू झाला आणि पुढच्या 24 तासातच या प्रकरणाचं सत्य समोर आलं. गर्लफ्रेंडचं रहस्य उघड झालं आणि गणेश चव्हाणचं विंग फुटलं. तर त्याचं घडलं असं की पोलिसांनी गणेश चव्हाणच्या मोबाईलचा शोध घेतला असता त्याचे दोन्ही मोबाईल बंद असल्याचं कन्फर्म झालं. त्यानंतर पोलिसांनी गणेश चव्हाण कुणासोबत जास्त संपर्कात होता याचा शोध सुरू केला. त्यात तो एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जेव्हा संबंधित महिलेकडे चौकशी केली तेव्हा गणेश हा 3ऱ्या नंबरवरून त्या महिलेच्या संपर्कात होता. तो तिला SMS वगैरे करत होता. त्यानुसार पोलिसांनी गणेशच्या लोकेशनचा शोध घेतला. पोलिसांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा गाठला आणि विजयदुर्ग येथून त्याला अटक केली. पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेची त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा गणेश चव्हाणनं कबुली दिली की 1 कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी आपण काढली होती आणि 57 लाख रुपयांचं गृहकर्ज फेडण्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्यामुळेच आपण स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी दुसऱ्याच एका निष्पाप व्यक्तीला कारमध्ये जाळल्याची त्यानं कबुली दिली. आता तो दुसरा व्यक्ती कोण आणि तो चव्हाणला कसा भेटला? तर शनिवारी रात्री चव्हाणनं औसा येथील तुळजापूर टी जंक्शनवर 50 वर्ष गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीला लिफ्ट दिली. तो व्यक्ती नशेत होता आणि नेमका याचाच फायदा चव्हाणनं घेतला. आधी ते एका ढाब्यावर थांबले आणि नंतर वानवडा रस्त्याकडे गेले.
त्या ठिकाणी काही वेळ कार थांबवण्यात आली. दरम्यान गोविंद यादव कारमध्येच झोपी गेला. नंतर चव्हाणनं त्याला ड्रायव्हरच्या सीटवर ओढलं, त्याला सीट बेल्ट लावला. स्वतःच्या मृत्यूचा बनाव खरा वाटावा म्हणून गणेश चव्हाणनं आपल्या हातातील कड काढून गोविंद यादवच्या हातात घातलं. याशिवाय सीटवर काडीपेटीतील काड्या टाकल्या. एवढंच नाही तर कार पूर्णपणे पेटावी म्हणून त्यानं कारच्या पेट्रोल टाकीचं झाकणही उघडं ठेवलं आणि कार पेटून दिली. नंतर गणेश चव्हाण घटनास्थळापासून तुळजापूर मोड पर्यंत पायी चालत गेला. तिथून त्यानं रात्रीतूनच खासगी बसनं कोल्हापूर गाठलं. पुढे तो बसनेच कोकणातील विजयदुर्गकडे गेला, पण पोलिसांनी त्याचं पितळ उघडं पाडलंच आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर वेगवेगळ्या कलमांतर्गत FIR दाखल करण्यात आल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे. दरम्यान तो ज्या महिलेच्या संपर्कात होता तिचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, तिला या घटनेबद्दल आधीपासूनच काही माहित होतं का, ती गणेशची मैत्रीण आहे की प्रियसी आहे, आणखी कुणाचा या प्रकरणात सहभाग आहे का, या सगळ्या बाबींचा सविस्तर तपास सध्या लातूर पोलीस करतात. पण दुसरीकडे सबंध महाराष्ट्रात लातूरमधील या भयंकर मर्डर मिस्ट्रीनं चांगलीच खळबळ उडाली आहे. गृहकर्ज फेडण्यासाठी विम्याचे पैसे मिळावेत म्हणून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचलाय. त्यासाठी एका निरपराध व्यक्तीला जिवंत जाळलं. मंडळी, अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना ऐकल्यानंतर एखाद्या माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्या थरापर्यंत विचार करू शकतो हे या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे. बाकी तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.